नमस्कार. मी सौ महानंदा दत्तात्रय घुगरे, मुख्याध्यापिका, आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेठवडगाव. आज इयत्ता दुसरी या वर्गासाठी 10 ते 20 संख्यानामे क्रमाने मोजतो हा अध्ययन स्तर विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याकरिता आपण वेगवेगळ्या कृती घेणार आहोत. चला तर मग आपण 10 ते 20 ही संख्यानामे क्रमाने मोजतो हा स्तर दृढ करण्यासाठी खेळ खेळूया. माझ्या पहिल्या खेळाचं नाव आहे इको गेम. आता शिक्षक विद्यार्थ्यांना पहिल्या अंकांचे उच्चारण करतील, त्याबरोबर ते एक टाळी वाजवतील. विद्यार्थीही प्रत्येक अंकाचं उच्चारण ऐकल्यानंतर टाळी वाजवतील. चला तर मग आपण हा खेळ खेळूया. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. छान. अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांमध्ये 10 ते 20 हे संख्यानामे क्रमाने म्हणण्यासाठी अशा प्रकारचे गेम आपण घेऊ शकतो. 10 ते 20 संख्यानामे विद्यार्थ्यांमध्ये क्रमाने रुजवण्यासाठी आपण आणखीन एक कृती घेऊ शकतो. ती म्हणजे फास्ट आणि स्लो काउंटिंग. विद्यार्थी फास्ट आणि स्लो या दोन्हीही गतीने 10 ते 20 ही संख्यानामे क्रमाने म्हणतील. स्टार्ट. स्लो म्हणायचे. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. फास्ट. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विद्यार्थ्यांमध्ये 10 ते 20 संख्यानामे क्रमाने मोजण्याकरिता वेगवेगळ्या कृती आपण घेऊ शकतो. आणखीन एक कृती आपण इथं घेणार आहोत, ती म्हणजे अंक भूमिका मी कोण. याद्वारे आपण विद्यार्थ्यांमध्ये हसत खेळत शिक्षणाद्वारे अंक त्यांच्यामध्ये दृढ करू शकतो. यामध्ये विद्यार्थ्याला शिक्षक प्रश्न विचारतील, तू कोण, आणि त्यावेळेला विद्यार्थी क्रमाने संख्यांची नावे सांगतील. शताक्षी, तू कोण आहेस? मी आहे 11. राजदीप, तू कोण आहेस? मी आहे 12. जिजा, तू कोण आहेस? मी आहे 13. सारा, तू कोण आहेस? मी आहे 14. शताक्षी, तू कोण आहेस? मी आहे 15. राजदीप, तू कोण आहेस? मी आहे 16. जिजा, तू कोण आहेस? मी आहे 17. सारा, तू कोण आहेस? मी आहे 18. शताक्षी, तू कोण आहेस? मी आहे 19. राजदीप, तू कोण आहेस? मी आहे 20. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांमध्ये 10 ते 20 संख्यानामे क्रमाने मोजतो या अध्ययन स्तरापर्यंत जाऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये आधीच शिकण्याचा उत्साह असतो. त्याचबरोबर जर आपण त्याला कृतीची जोड दिली, खेळाची जोड दिली, तर विद्यार्थी हा स्तर अवगत करण्यास फारसा वेळ लावणार नाही. धन्यवाद.